नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधनाविषयी माहिती पाहणार आहोत. भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहीण भावाला ओवाळते, त्याच्या हातात राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते. भाऊही बहिणीला भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करतो. या दिवशी घरात गोडधोड बनवलं जातं. तर आपण जाणून घेऊया यंदा म्हणजेच यावर्षी 2024ला रक्षाबंधन कधी आहे, मुहूर्त काय आहे आणि यावर्षी पंचक आणि भद्रा जो योग आहे तो आलेला आहे रक्षाबंधनावर. तर त्यामुळे रक्षाबंधनाचा मुहूर्त काय आहे, महत्त्व काय आहे, तर कधी आपण भावाला राखी बांधायची आहे याविषयीची आपण माहिती पाहणार आहोत. तर त्याचप्रमाणे आपण औक्षण कसे करायचे आहे आणि बहिणीने काय उपाय करायचा आहे हे पाहणार आहोत. तर रक्षाबंधन कधी आहे तर पौर्णिमेलाच म्हणजे 19 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी रक्षाबंधन आहे. सोमवारी सकाळी 3:04 मुहूर्त सुरू होईल आणि तो रात्री 11:55 असेल. शास्त्रानुसार कोणत्याही उत्सव उदयतिथीच्या हिशोबाने साजरा केला जातो. त्यामुळे यावेळी रक्षाबंधनाचं पर्व 19 ऑगस्ट रोजी साजरं केलं जातं. तर रक्षाबंधनाचा मुहूर्त कधीचा आहे तर दुपारी 1:30 हा मुहूर्त सुरू होईल. तो रात्री 9:08 संपेल. या मुहूर्ताचा कालावधी 7 तास 38 मिनिटे राहणार आहे. रक्षाबंधनासाठी दुपारचा मुहूर्त 1:43 पासून ते सायंकाळी 4:20 आहे. हा कालावधी 2 तास 38 मिनिटांचा इतका आहे. रक्षाबंधनाच्या प्रदोष काळाचा मुहूर्त संध्याकाळी 6:56 ते रात्री 9:08 आहे. तर या काळात आपण भावाला राखी बांधू शकतो. मात्र रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ आलेला आहे. तर भद्रा काळाची अंतिम वेळ काय आहे तर दुपारी 1:30 वाजता. म्हणून त्याच्यानंतरच आपण भावाला राखी बांधायची आहे. तर सकाळी 9:51 पासून ते 10:53 हा भद्रा काळ असणार आहे आणि तो त्याच्यानंतर 12:37 तो राहणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचे तिसरे पर्व हे 1:30 संपणार आहे. त्यामुळे आपण शक्यतो 19 ऑगस्टला भावाला 1:30 राखी बांधायची आहे. त्यामुळे आपल्या भावावर कोणतंही संकट येणार नाही. भद्रा काळ आणि पंचक योग असतो की ज्या काळामध्ये आपण भावाला राखी बांधायची नसती, तर या गोष्टीची आपण आवश्यक काळजी घ्यायची आहे. आता चला तर मग पाहूयात की रक्षाबंधनाच्या दिवशी आरतीची थाळी बहिणीने कशी तयार करायची आहे. तर रक्षाबंधनाच्या दिवशी आरतीच्या थाळीत चंदन अवश्य ठेवायचं आहे. धार्मिक मान्यतेनुसार गंध किंवा चंदन आरतीच्या थाळीत असलंच पाहिजे. कुंकू, अक्षता, दही त्यामुळे आपल्या ज्या नकारात्मक शक्ती असतात त्या दूर होतात. त्यामध्ये कापसाचा तुकडा अवश्य ठेवायचा आहे. त्याच्यानंतर एक दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे. गोड काहीतरी पदार्थ ठेवायचा आहे. जी आपण राखी बांधणार आहोत ती ठेवायची आहे. एखादं सोन्याचं म्हणजे अंगठी किंवा एक नाणं जरी असेल तेही ठेवायचं आहे आणि भावाचं औक्षण करायचं आहे. तर भावाचं औक्षण करताना भावाला पूर्व दिशेला किंवा पश्चिम दिशेला तोंड करूनच बसवायचं आहे. त्याच्या डोक्यावरती टोपी किंवा एखादा रुमाल असावा. त्याच्यानंतर आपण त्याला गंध अक्षता करावं. कपाळी म्हणजे अक्षता असतात त्या लावाव्यात, त्या डोक्यावरती टाकाव्यात. जो आपण कापसाचा तुकडा घेतलेला असतो तो त्याच्या माथी ठेवायचा असतो. कारण यामुळे आपल्या भावाचे आयुष्य वाढते आणि आपण या कापसाचा तुकडा ठेवताना कापसासारखा म्हातारा हो असं म्हणायचं आहे. त्याच्यानंतर आपण क्लॉकवाईज म्हणजे आपल्या उजव्या दिशेने हे औक्षणाचं ताट फिरवून भावाचं औक्षण करायचं आहे. त्याच्यानंतर आपण राखी बांधायची आहे. पुन्हा औक्षण करायचं आहे आणि गोड पदार्थ आपण भावाला खाऊ घालायचा आहे. तर अशा प्रकारे आपण भावाचं औक्षण अवश्य करायचं आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी पंचक योग आहे, भद्रा काळ आहे. तर भद्रा काळाचं मी सांगितलं आहे की त्या काळामध्ये आपल्याला राखी बांधायची नाही आहे. मात्र पंचक आपण असल्यामुळे काय उपाय करायचे आहे तर बहिणी आपल्या भावांना संध्याकाळी जर 7 नंतर राखी बांधत असतील तर राखी बांधण्यापूर्वी तुम्ही भावासोबत वर्णस्तोभिते नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतरच भावाला राखी बांधायची आहे. आणि आपण हा मंत्र जप केल्यानंतर बहिणीला एक विड्यासह 1 रुपयाचे नाणे आणि 1 सुपारी द्यावी. त्याचवेळी राखी बांधण्यापूर्वी बहिणीने भावाला नारळ आणि एखादी गोड भेटवस्तू अवश्य द्यायची आहे. आणि कधीही भावाने औक्षण केल्यानंतर बहिणीचं जे
अळणीचं औक्षणाचं ताट असतं ते रिकामं ठेवायचं नसतं. त्याच्यामध्ये तुम्हाला यथाशक्ती तुमची जेवढी पण ऐपत असेल तेवढी औक्षण टाकायचं आहे किंवा मग ₹1 नाणं अवश्य टाकायचं आहे. ते अजिबात विसरायचं नसतं. म्हणजे तुम्ही जे औक्षण करता त्याचं दोघांनाही फळ मिळतं आणि त्याचे शुभ परिणाम दोघांना मिळतात. तर ते औक्षणाचं ताट कधीही रिकामं ठेवायचं नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली रक्षाबंधन 2024ची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.